आता अजून एक लेफ्ट आहे आपल्याला. तर इथून किती लांब दाखवतोय का? 14 किलोमीटर. 14 किलोमीटर 15 मिनिटावर आहे. रस्ते बघा कसले कडक आहेत. जे समृद्धी हायवे जरी सोडला तरी हे जे उतरल्यावर आपल्याला जे रोड लागतात ते पण हायवेपेक्षा कमी नाहीत, एकदम मस्त. चला पटापट पोहोचूया आपण लवकर. 12:15चा टायमिंग होता, पण मध्ये थांबलो 2-3 ठिकाणी फोटो व्हिडिओ काढायला. तर ठीक आहे, पोहोचलोय आपण. तर राईट मारलाय आणि गावातल्या रस्त्यावर आलोय. इथून 1 किलोमीटर मंदिर आहे आता, कृष्णेश्वर. नका उचक्या लागतं तुला. मेन गेट आहे कृष्णेश्वर महादेव मंदिराचा. 500 मीटरवर आहे फक्त मंदिर. गाडी लावायला आपण आधी जागा बघूया, तर मग जाऊया पुढे. पार्किंग आहे बघ. 30 रुपये पार्किंग. हे बघ मंदिराची एंट्री इथे. मंदिराला पोहोचलोय आता आणि ते पार्किंग आहे. आपण पार्किंगला आता गाडी लावूया. 4 व्हीलरची पार्किंग आहे तर 30 रुपये, टेम्पो ट्रॅव्हलर 50 रुपये आणि बाईक 10-20 रुपये काय ते बघते. चप्पल बघू. चल तर आता आपण पोहोचलोय, उतरलोय. आता आपण दर्शन घ्यायला पुढे जाऊया. गाडी कसली भारी आहे, मध्य प्रदेशची आहे, डिफेंडर. आपली फेवरेट कार आहे. इथं पार्किंग आहे, तिथं असं मंदिर आहे पुढे, जुने मंदिर. मंदिर में लाना सख्त मना है. सभी भाई बोले अपना मोबाइल कैमरा बाहर रख के आइए. मंदिर में लाना सख्त मना है. मोबाइल कैमरा बाहर रख के आइए. तो वापस जाना पड़ेगा. अब आपका शूट मत ले लीजिए. मोबाईल आतमध्ये नाही रे. देवाचं दर्शन व्हिडिओवर दुसऱ्यांना स्वतःहून दर्शन घेणं वेगळं नाही. कृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण व स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात या ठिकाणाचे उल्लेख. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः 16व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याच्या अस्तित्वात असलेले मंदिर हे इसवी सन 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम हे लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे. या मंदिराला 27 सप्टेंबर इसवी सन 1960 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. सध्या आम्ही ज्या मंदिरात आता दर्शन घेत आहोत ते कृष्णेश्वर मूळ मंदिर नसून कृष्णेश्वर मंदिराच्या बाजूला जे अजून एक मंदिर आहे, या मंदिरात सुद्धा अगदी पिंडीपासून नंदीपासून गणपती बाप्पाचे पण दर्शन होते. तर आम्ही या मंदिरात सुद्धा दर्शन केले. मूळ मंदिरात मोबाईल व्हिडिओ शूटिंग फोटोशूट अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही मोबाईल गाडीतच ठेवून आलो. नंतर या मंदिरात येताना घेऊन आलो. आमचं दर्शन आता झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय. आता काय खाणार नाही, तर ज्यूस वगैरे पिऊ आणि आता वेरूळ बघायला जाऊया ना. वेरूळ बघायला जाऊया आता. इकडून आहे 3-4 किलोमीटरवरच आहे बहुतेक तरी. आता आपण ते पण तिकडे पण जाणार आहोत. त्यानंतर कुठे जायचं ते बघूया आणि वेरूळला जाऊया.
आता वेरूळ कैलास मंदिर पण इथेच अर्धा किलोमीटरवरच आहे, ज्योतिर्लिंगच्या पुढेच. आपण आता तिकडेच चाललोय. पोहोचलो आम्ही इथं वेरूळला. समोर दिसते ती एंट्री आहे, गाडी तिकडे पार्क केली आहे पार्किंगमध्ये. आत्ताच तरी इथून जवळजवळ बहुतेक असेल 15-1 मिनटं. आता पोहोचू, बघूया. जवळ तर दिसत नाही बहुतेक, तरी 15 मिनटं अंदाज लावलाय, बघूया. आता आपण आलोय एलोरा केव्हच्या मेन एंट्रीवर. ही आता समोर लेफ्टला बघताय तिथून एंट्री आहे. हे आहे एंट्रीचे टोकन. प्रत्येकी 40 रुपये आम्ही इथे दिलेत. आणि आता इथून पुढे तिथे कॉईन टाकायचे आणि एंट्री आपली चालू होईल. एंट्रीवर यांना आपल्याला कॉईन द्यायला लागतात. प्रत्येकी माणसाची एंट्री वेगवेगळी होते. आपण आता आपली एंट्री झालेली आहे, तर आपण सुरुवात करूया नजारे बघायला. हे आपली गँग येते. एक बरं आहे, इथं ऊन नाही. तर आम्ही जवळच आलो आहे. 2-3 मिनटावरच आहे, 5-1 मिनटावर असेल. मस्त आहे इथे बघायला. पैसा वसूल आहे. जमले का काय? ही लेणी त्या टोकापासून पूर्ण त्या एंडपर्यंत सांगते. अजून आहेत बऱ्याचशा लेण्या इथे. इथे शाळेची पिकनिक आली, शाळेची अशी लाईन इथे आलेत ते पोरं. इथून आतमध्ये एंट्री आहे. तर आधी आपण आत जाऊया. आत जाऊया, चल पटकन लवकर चल. आज जाऊया. कैलास मंदिर जगातील आपल्या प्रकारची अद्वितीय वास्तुकला जी मालखेड येथे स्थित राष्ट्रकूट राजवंशातील राजा कृष्ण यांनी बांधली होती. हे लयान रंजेमधील एलोरा म्हणजे जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आहे. इतर लयन्स प्रमाणे कोरा आतून गेला आहे. बाहेरून संपूर्ण पर्वत पुतळ्यासारखे कोरले गेले आहे आणि द्रविड शैलीच्या मंदिराचे रूप दिले आहे. एकूण 276 फूट लांब, 154 फूट रुंद हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधले गेले आहे. हे वरपासून खालपर्यंत बांधलेले आहे. त्यांच्या बांधकामादरम्यान अंदाजे 40,000 टन दगड खडकातून काढले गेले. त्यांच्या बांधकामासाठी प्रथम ब्लॉक वेगळा करण्यात आला आणि नंतर हा पर्वत ब्लॉक आतून बाहेरून कापून 90 फूट उंच मंदिर बांधण्यात आले. मंदिराच्या आत आणि बाहेर मूर्ती सजावट आहे. या मंदिराच्या प्रांगणाच्या 3 बाजूंना कोशांच्या रांगा आहेत, ज्या मंदिराच्या वरच्या भागाला एका पुलाने जोडलेल्या गेल्या आहेत. आता हा पूल पडला आहे. समोरील मोकळ्या मंडपात नंदी असून त्यांच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे हत्ती व खांब बनवलेले आहेत. हे मंदिर भारतीय वास्तुविशारदांच्या कौशल्याचे अप्रतिम उदाहरण आहे. कैलास मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या लेण्यांमध्ये एका बाजूला विष्णू पुराण तर एका बाजूला शिवपुराण आहे. तसेच रामायणाची कथाही त्यामध्ये सुंदर प्रतिक्रिया रेखलेली आहे. एल्लोरा केव्हला वेरूळ लेणी याही नावाने ओळखले जाते. ही छत्रपती संभाजीनगर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगर कड्यातून साधारणतः 5व्या ते
10व्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेणी आहेत. यामध्ये 12 बौद्ध लेणी, 17 हिंदू लेणे, 5 जैन लेणे आहेत. इसवी सन 1951 साली भारत सरकारने या लेण्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली. 19व्या शतकात भारतात ब्रिटिश राजवट असताना वेरूळ दुर्लक्षित होते. आक्रमणामुळे किंवा काळाच्या ओघात मूर्तीचेही नुकसान झाले होते. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडे प्रयत्न केले, तथापि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1960च्या दशकात या लेण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. या काळात अजिंठा वेरूळच्या लेण्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटन स्थळे म्हणून प्रसार सुरू झाला. आता वरती थोडं आतमध्ये जाऊन बघूया. वरती काढलो की पुरा फोटो निकालने का सबका भारी आहे ना. कुठे थांबले ते? कुठे गेले? कुठे गेले? अरे यार, हा आहे दादूचा भाऊ. तर आज होतं कृष्णेश्वर मंदिराचं दर्शन आणि हे कैलास मंदिर, एलोरा केव्ज. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू परत ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये. तर हा ब्लॉग आता इथेच थांबवतो कारण हा ब्लॉग झाला आहे मोठा. आणि आता इथून जो नवीन ब्लॉग चालू होईल तो आता इथून आम्ही हॉटेलला वगैरे जाऊ, तो सांगू तुम्हाला. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या भागात. चला, बाय बाय.